येशू, तुझ्या नावाला मान आणि गौरव देते परमेश्वरा. तुझं नाव उंच न उंच करते येशू ख्रिस्ता. तू राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहेस येशू ख्रिस्ता. होय परमेश्वरा, आज आम्ही तुझी स्तुती करत असताना परमेश्वरा तुझं सानिध्य आम्हाला जाणून दे परमेश्वरा. तुझं पवित्र आत्मा तू आम्हाला जाणून दे परमेश्वरा. तुझी उपकार स्तुती करते, तुला आराधना देते परमेश्वरा. आम्ही जी काही उपकार स्तुती करू त्याचा तू स्वीकार कर परमेश्वरा. येशू ख्रिस्ताच्या गोडप्रिय नावात ही प्रार्थना करते म्हणून तू ऐक. आमेन.
धन्यवाद, कोटी कोटी स्तुती धन्यवाद, कोटी कोटी स्तुती धन्यवाद. Thank you Lord, thank you Jesus, Master God. Thank you Master, thank you Jesus, O Lord. स्तुती आराधना तुला अर्पित करतो परमेश्वर. Thank you Lord, thank you Jesus. प्रेज द लॉर्ड प्रियांनो, या ही साक्षींची वेळ आहे. आज हिंजवडी या भागातून सिस्टर चंदा शेळके त्यांच्या भावाच्या वतीने साक्ष सांगत आहे. देवाला धन्यवाद देते. खरोखर देवा महान आहे, चमत्कार करणारा परमेश्वर आहे. गावाकडे साक्षी आहे. माझं भाऊ इथंच होतं, दोघं पण ते, आणि गावाकडे गेल्यावर ते माझी वहिनी आहे ना गावाकडे तिच्या माहेरी गेली आणि तिथं त्यांचं थोडं भांडणं झालं. मग ते तिथं तिच्या आईच्या इथं राहिली आणि माझे भाऊ माझ्या आईच्या इथं आला आणि तिथं आल्यावर तर त्याला खूप टेन्शन आलं का ती नाही येत होती म्हणून. आणि मग तो खूप नाही का असं थोडंसं हे पण दारू पण पिलं होतं वाटते. आणि पण देवा पण एवढं चमत्कार केलं तिथं की खूपच कार्य केलं. त्याला खूप म्हणजे असं आत्महत्या करायला गेला होता तो, आणि मी आत्महत्या करणार, मी जगणारच नाही आणि असं म्हणून सगळं बोलत होता तो. पण देवाला मी एवढीच प्रार्थना केली, देवा पण ताबा तू घे आणि त्याला नाही का ते आत्महत्या नको करू देऊ, आणि ते सैतानाचं काम आहे, त्याच्या मुखातून सैतान बोलते असं म्हणून मी प्रार्थना केलं. माझी आई देखील खूप रडून प्रार्थना केली आणि खरोखर देवा पण ती प्रार्थना ऐकलं. आणि मी सिस्टरला देखील सांगितलं होतं, पास्टरला सांगा फोन करून, आणि सिस्टर देखील पास्टरला सांगितलं फोन करून की ते प्रार्थना करा म्हणून. आणि पास्टर देखील प्रार्थना केली आणि देवा पण नाही का त्याला पूर्ण चांगलं केलं आणि त्याच्या कुटुंबाला देखील ते घेऊन आला. म्हणून सगळं गौरव मी येशूला देते. आता सगळेजण चांगले राहत आहे, त्याच्या कुटुंब देखील व्यवस्थित आहे, म्हणून सगळं गौरव मी येशूला देते. धन्यवाद देते येशूला. प्रेज द लॉर्ड प्रियांनो, आता आपण साक्ष ऐकलीत की खरोखर परमेश्वर अद्भुत आहे. त्यांचे जे भाऊ आहे त्यांचं पूर्ण कुटुंब तुटलेलं होतं, विखरलेलं होतं आणि त्यांचे भाऊ आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होते. पण अशा वेळेला त्यांनी प्रार्थनाही केली आणि त्यांनी ॲडमिनला सांगून पास्टरांना निरोप दिला. त्या ठिकाणी पास्टरांनी प्रार्थना केली प्रार्थनेच्या विनंतीवरती, आणि सिस्टर सांगत आहे की परमेश्वराने त्यांच्या भावाचं हृदय बदललं. ते गावाला होते आणि त्यांनी आत्महत्या करण्याचा पूर्णपणे विचार सोडूनही दिला आणि त्याचबरोबर त्यांचं तुटलेलं कुटुंब देखील परमेश्वराने जोडलं. म्हणून त्या सर्व गौरव प्रभू येशूच्याच नावाला देतात की परमेश्वर कुटुंब जोडणार आहे, म्हणून सर्व गौरव आपण प्रभू येशूच्या नावाला देऊया. प्रेज द लॉर्ड प्रियांनो, या ही वचनाची वेळ आहे. तर आज आपण सर्वजण मिळून आपले रेव्हरन्स पास्टर लिनस यांचं स्वागत करूया आणि देवाच्या वचनाकडे वळूयात. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. Once again, I greet you all in the matchless name of the Lord Jesus Christ. परत एकदा मी तुम्हा सर्वांचं आपल्या अतुलनीय प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात So स्वागत just करतो. before the word, we'll all just close our eyes and look to God, my dear people. तर माझ्या प्रियनो वचनाकडे वळण्यात आपण सर्वजण डोळे बंद करून देवाकडे पाहूया. Gracious, loving Heavenly Father. प्रेमळ स्वर्गीय पित्या, Once again this evening, we all come before your throne of grace. परत एकदा प्रभू आजच्या संध्याकाळी आम्ही तुझ्या कृपेच्या आसनासमोर What a येतो. joy to come in your presence, O Master. प्रभू तुझ्या सानिध्यात येण्यामध्ये किती मोठा आनंद आहे. Lord, there is joy. प्रभू आनंद आहे. There is healing, Lord. प्रभू त्या ठिकाणी परमेश्वर आरोग्य There आहे. is a deliverance, O प्रभू त्या Master. ठिकाणी सुटका And आहे. I know, O Master, आणि मला प्रभू ठाऊक आहे. today you will move in your midst of your people, O Master. आणि आज प्रभू तुझ्या लोकांच्या मध्ये तू फिरणार मला You will ठाऊक touch आहे, your प्रभू. people, O तू Master. आज तुझ्या लोकांना स्पर्श करणार. You will deliver your people. प्रभू तू तुझ्या लोकांना सुटका You देणार. will speak to your people. तू तुझ्या लोकांशी बोलणार. Or today, all your disciples, they want to become a disciples. They are ready to hear your word, O Master. आणि प्रभू आज जे सर्व शिष्य ज्यांना शिष्य बनायचं आहे ते तयार आहेत प्रभूजी तुझं वचन ऐकण्यासाठी. Who have first time they might sing, Lord. You encourage, Lord, and help them to become a disciples for you, O आणि Master. प्रभू कदाचित ते पहिल्यांदा जरी पाहत असतील प्रभू तर तू त्यांना प्रोत्साहित कर जेणेकरून ते शिष्य बनतील. Let each and everyone who's watching, Lord, I pray, let them understand and let them live according to your purpose and plan, O Master. प्रभू मी प्रार्थना करतो जे कोणी पाहत आहे प्रभूजी त्यांनी समजून घेऊ दे आणि तुझ्या इच्छा आणि योजनेनुसार वागू दे. Thank you, Master. धन्यवाद प्रभूजी. We all want to know your plan, O Master. प्रभू आम्हा प्रत्येकाला तुझ्या योजना जाणून घ्यायचे. Thank you, Father God. धन्यवाद पिता Speak to परमेश्वर. all of us. आम्हा प्रत्येकाशी तू बोल. Speak to each and every heart, O Lord. प्रभू प्रत्येक हृदयाशी तू बोल. Stir our hearts. आमचं हृदय तू हलव. Stir our hearts, O Lord. आमचं हृदय तू हलव. Give the प्रभू. spirit to receive your word, O Master. प्रभू तुझं वचन स्वीकारण्यासाठी परमेश्वर ते हृदय तू दे. Give the spirit, O Master. प्रभू तो आत्मा तू दे. Thank you, Father God. धन्यवाद प्रभूजी. Thank you, Jesus. धन्यवाद येशू.
Psalms 122:6, let your peace be in the land of Jerusalem. स्तोत्रसंहिता 122:6 प्रमाणे तुझी शांती सदैव Thank you यरूशलेममध्ये for असते. answering my prayer, Lord. प्रभू माझ्या प्रार्थनेला उत्तर दिलंस म्हणून In धन्यवाद. Jesus' name I pray. येशूच्या नावात मी प्रार्थना करतो. Praise the Lord. हालेलुया. We are in the essential for the Lord's work. आणि आपण देवाच्या कार्यासाठी लागणारे जे आवश्यकता आहे आपण त्या विषयात आहोत. Amen. As we all are growing, we need to grow every day, every aspect of our areas. जसं आपण वाढत आहोत तर आपल्या जीवनातल्या प्रत्येक भागामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला दररोज वाढायचं आहे. Amen. So as we are growing, what is the essentials for our life to grow? And what we need to do that we are learning, my dear people. आणि जसं आपण वाढत आहोत माझ्या प्रियाने, ते वाढ होण्यासाठी किंवा वाढत असताना आपल्याला कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे आपण ते शिकत आहोत. All I shared about the first point about the prevailing prayer. आणि सर्वात पहिला मुद्दा मी सांगितला होता त्या ठिकाणी प्रबळ प्रार्थना. And I related that to that one, the man who has the four person brought that paralytic man before Jesus. आणि मी ते पक्षघाती मनुष्याबद्दल पण सांगितलं की ज्या ठिकाणी ते चौघांनी त्या येशूच्या समोर त्या व्यक्तीला घेऊन Amen. आले. And that 4 points we are learning. First was the prevailing prayer. आणि सर्वात पहिला आपण शिकवत आहोत की ते प्रबळ प्रार्थना. Amen. And now second we will learn from about the powerful faith. आणि दुसरं जे आहे त्या ठिकाणी सामर्थ्यशाली विश्वास. Amen. Amen. So it's very important to, as a disciples in Christ, we should have the faith. Not only faith, but we should have a very powerful faith in our life. आणि जसं शिष्य या नात्याने आपल्यामध्ये विश्वास असलं पाहिजे, फक्त विश्वास नाही पण सामर्थ्यशाली विश्वास असणं गरजेचं आहे. Amen. No ordinary faith will other suffice, my dear people. म्हणजे एक साधारण विश्वास जो आहे तो त्या ठिकाणी म्हणजे हे काम करत नाही. Amen. It is to accomplish the effective work, my dear people. त्या ठिकाणी प्रभावशाली कार्य करण्यासाठी तो सामर्थ्यशाली Amen. It विश्वास should be हवा आहे. a effective faith, my dear people. आपल्याला प्रभावशाली विश्वास असणं Amen. गरजेचं आहे. And the faith, it comes like one of the 9 gifts, my dear people. One of the gifts of the Spirit. It comes of the faith also, my dear people. आणि जे म्हणजे 9 जी फळं आहेत माझ्या प्रियानो ते देखील विश्वासाद्वारेच येतात. One of the 9 gifts म्हणजे of the काही एक Spirit is also faith, my dear people. आत्म्याचे काही 9 फळं आहेत ते देखील विश्वासाद्वारेच येतात. Amen. Now faith is not the personal faith. Amen. Faith for our salvation. Personal faith for salvation, my dear people. आणि जो विश्वास आहे तो आपला वैयक्तिक विश्वास नसतो, तर तो विश्वास आहे तो तारणासाठीचा विश्वास Amen. आहे. But that which brings blessings to others. पण जो विश्वास जो तारणासाठी आहे तो इतरांसाठी आशीर्वाद बनतो. Amen. When we look to that the person who brought that paralytic man before Christ. आणि आपण जर त्या चार व्यक्तीने जर पाहिलं त्या पक्षघाती मनुष्याला येशूकडे ज्यांनी आणलं. When you're viewing or when you're seeing like a picture, what you was like seeing that 4 person might put effort to bring that man, paralytic man, before Jesus. आणि जर आपण ते चित्र आपल्या नजरेसमोर आणलं तर त्या ठिकाणी त्यांनी काय त्या ठिकाणी श्रम घेतले की येशू समोर त्या पक्षघाती मनुष्याला The Bible आणण्यासाठी. says that the room was full. तर बायबल सांगतं की पूर्ण जी खोली ती भरलेली Amen. होती. Outside people were standing. सर्व लोक बाहेरपर्यंत उभे Amen. होते. Now imagine the 4 person carrying on their shoulder, on the hand, and bearing that paralytic man, and they want to bring before Jesus. आणि त्या ठिकाणी विचार करा की 4 जे लोक आहेत त्या पक्षघाती मनुष्याला असं चौघांनी हातामध्ये पकडून आणलेलं आहे आणि त्यांना येशूपर्यंत जायचं आहे. Amen. Now to bring before Jesus, they need a faith, my dear people. Amen. And without faith, they cannot bring that person to before Jesus. आणि माझ्या प्रियानो त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या समोर त्यांना आणण्यासाठी खरोखर विश्वासाची गरज आहे आणि त्या विश्वासासोबत त्यांना ते श्रम पण घालणे गरजेचे आहे. Amen. They might be kept in one side, आणि कदाचित त्या ठिकाणी त्यांनी एका बाजूला or I ठेवलं might be saying they were carried that person all around that house also, to looking where we can enter the house and place that man before आणि Jesus. कदाचित असंही त्यांनी मेहनत घेतली असेल की ते पूर्ण घराच्या भोवती त्या व्यक्तीला पण घेऊन फिरले असेल की इथून आम्हाला जागा मिळेल का तिथून आम्हाला जागा मिळेल आज They जायला. might put all the ways, all the various things they might, what they have all around, circle by circle, they might want to enter before that enter the house. आणि घरामध्ये प्रवेश करण्यासाठी बहुतेक त्यांनी घराच्या पूर्ण भोवताली फिरले असतील की आता आम्हाला कुठे त्या ठिकाणी आतमध्ये जायला प्रवेश Amen. मिळेल. But ultimately, they don't have any source where they can enter or any space to enter the
house, my dear people. पण माझ्या प्रियानं त्या ठिकाणी त्यांना कुठल्याही प्रकारे येशूकडे जाण्यासाठी आतमध्ये जाण्यासाठी त्यांना प्रवेश मिळाला नाही. Amen. But what they did, पण त्यांनी काय केलं? amen, that we require in our lives. आपल्या जीवनात आपल्याला ते गरजेचं आहे. Amen. The second they did, my dear people, it was a faith where they climbed on the roof. They removed that roof, one of the roof, and put before that from the top before Jesus, that man, my dear people. आणि त्यांनी एक्स्ट्रा म्हणजे जास्त श्रम घेतले. त्यांनी काय केलं की ते छप्परावरती गेले आणि त्यांनी छप्पर बाजूला सारून त्या ठिकाणी त्यांनी त्या चौघांनी मिळून त्या पक्षघाती मनुष्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या समोर सोडले. Amen. Now what when they put, they might not notice anybody, they might, what people will say, they only said that man has to be placed before Jesus. आणि त्यांनी विचारही नसेल केला की लोक काय म्हणतील काय, पण त्यांच्या फक्त डोक्यात एकच होतं की येशूच्या समोर आम्हाला त्या व्यक्तीला आणायचं. Amen. The faith they had that yes, if that man goes in the front of Jesus, surely that person will come walking from inside out, my dear people. आणि त्यांना ते एकच माहिती होतं की फक्त त्या मनुष्याला जे आहे त्या ठिकाणी येशू समोर आम्ही सोडलो, तो विश्वास त्यांच्यामध्ये होता की ती व्यक्ती जी आहे नंतर चालत बाहेर येईल. Amen. They climbed, they removed the roof, and they placed that man before Jesus. आणि माझ्या प्रियानं त्यांनी त्या ठिकाणी ते छप्पर काढलं आणि त्याच्यानंतर त्यांनी त्या व्यक्तीला येशू समोर सोडलं. What Jesus saw there? येशूने काय पाहिलं त्या ठिकाणी? Amen. He saw that paralytic man. येशूने त्या पक्षघाती मनुष्यालाच पाहिलं? No, my dear people. तर नाही माझ्या प्रियानं. Jesus saw the faith of the four barrier who brought that man before Jesus. पण येशूने त्या ठिकाणी त्या पक्षघाती मनुष्याला न पाहता माझ्या प्रिय चौघांनी त्या व्यक्तीला वाहून आणलं. त्या ठिकाणी त्यांचा विश्वास प्रभू येशू ख्रिस्ताने Same way, पाहिला. my dear people. तशाच प्रकारे माझ्या In our प्रियानं lives, आपल्या it's जीवनामध्ये very important. Some person who coming in the Lord, who are growing in the Lord, who are just babe, my dear people, we as a disciples, we should have that powerful faith to bring that man in the front of Jesus, and that faith will work, and Jesus will bless and heal that person, my dear people. आणि तशाच पद्धतीने माझ्या प्रियाने एखादा व्यक्ती समजा विश्वासात येत आहे, चर्चला येत आहे, प्रभूमध्ये आहे, पण त्यांना अजून आपल्या जास्तीचं प्रभूमध्ये खंबीर जर बनवायचं असेल तर आपल्याला त्याच्यासाठी त्या ठिकाणी तसा खंबीर असा विश्वास पाहिजे, ज्या विश्वासाने आपण त्यांना देवाच्या येशूच्या सानिध्यात आणू शकतो. Hallelujah. I mean, it's so important to understand as we are disciples, my dear people. म्हणून हे फार महत्वाचं आपण शिष्य या नात्याने समजून घेणं. Amen. The faith, not only faith, a powerful faith we should have, my dear people. पण विश्वास नाही तर फक्त विश्वास नाही तर त्या ठिकाणी सामर्थ्यशाली विश्वास Amen. This was in 1 Corinthians 12, 8 to 11 when we read, it speaks about the faith, my dear people. आणि म्हणून करिंथरास पत्र 12 अध्याय 9 ते 11 जर आपण वाचलं त्या ठिकाणी 8 to 11. 8 ते 11 जर आपण वाचलं त्या Amen. But it ठिकाणी says, for to one is given through the Spirit the utterance of wisdom, and another the utterance of knowledge according to the same Spirit. Hallelujah. आणि 8वं वचन सांगत आहे, कारण एखाद्याला आत्म्याच्या द्वारे ज्ञानाचे वचन मिळते, एखाद्याला त्याच आत्म्यानुसार विद्येचे वचन. Amen. Same Spirit, my dear people. The Spirit of utterance of wisdom and the utterance of knowledge, my dear people. म्हणजे आत्मा तर एकच आहे, एका आत्म्याद्वारे कोणाला ज्ञानाचे वचन मिळते तर कोणाला विद्येचे वचन मिळते. Amen. And Romans 15:14 says, आणि रोमकरस 15:14 सांगत आहे, myself I am satisfied about you, my brethren, that yourself are full of godliness, filled with knowledge, and able to instruct one another. आणि Hallelujah. रोमकरस 15:14 सांगत आहे की बंधुजन हो, तुम्ही चांगुलपणाने भरलेले, सर्व प्रकारच्या ज्ञानाने संपन्न झालेले व एकमेकांना बोध करावयाला समर्थ आहात, अशी तुम्हाविषयी माझी स्वतःचीही खात्री झाली See आहे. that? So important. He said, myself, I am satisfied, he says. काय सांगत आहे की माझा मी स्वतः देखील समाधानी झालेलो आहे. Amen. About you, my brethren, that you are yourself are full of goodness, filled with knowledge, and able to instruct one another. That is important. That is when you have to instruct one another, my dear people, to help, to increase somebody's faith, to lift somebody's faith in their life. Somebody is going down in their life. We have to not to become a discourager in their life, but to increase their faith in the Lord, my dear people. आणि जसं या वचनात सांगितले माझे प्रिय, तुम्ही जसं चांगल्या ज्ञानाने भरलेले आहात तर तुम्ही त्या चांगल्या ज्ञानाने इतरांना तुम्ही बोध करण्यासाठी त्याचा वापर करा, तर इतरांना तुम्ही निराश करण्यासाठी, हताश करण्यासाठी नाही तर त्यांना कसं वर आणता येईल हे I mean, पहा. that is full of godliness, goodness, and filled with all knowledges, and able to instruct one another. See, that is very important. We need to be really from the heart.
we should have that faith, my dear people, in Christ also, in Christ, that we may really become a blessings to somebody, my dear people. आणि म्हणून माझ्यापर्यंत चांगुलपणाने आपण भरलेले किंवा सर्व ज्ञानाच्या सर्व प्रकारच्या ज्ञानाने जे संपन्न झालेले आहेत त्यांना आपल्या काय ख्रिस्तामध्ये आपल्याला बोध करायचा आहे. Amen. That is when 12:9 says, it says, to another have by faith by the same Spirit, to another have gifts of healing by the one Spirit. आणि करिंथकरास 12:9 सांगत आहे की एक 9व वचन सांगते, एखाद्याला त्याच आत्म्यात विश्वास, एखाद्याला त्याच एका आत्म्यात निरोगी करण्याची कृपा Yes. दाने. So I believe that the faith was working in that fourth man, my dear people, the Spirit working. How can I bring that, take this man placed before Jesus? आणि माझ्या प्रियांना असं मी विश्वास ठेवतो की त्या ठिकाणी ते चौघांमध्ये पण तोच विश्वास असतो की आम्ही येशू समोर त्या व्यक्तीला कसं आणू. Amen. Without faith, you cannot do nothing, my dear people, in your life. आपल्या जीवनामध्ये आपण विश्वासाशिवाय काहीच करू शकत Amen. नाही. We should have faith. आपल्याला विश्वास असणं फार Amen. गरजेचं आहे. And the faith will take you to move forward in every step of your life. आणि जो विश्वास आहे आपल्या जीवनाच्या प्रत्येक पावलामध्ये आपल्याला ते पुढे घेऊन जातो. Amen. And when you have faith, the faith, my dear people, it says like we have like the miracle will happen in everyone's life, my dear people. आणि माझ्यापर्यंत ज्या ठिकाणी विश्वास असतो त्या ठिकाणी प्रत्येकाच्या जीवनामध्ये मग चमत्कार घडतात. Amen. We should have that faith, my dear people. तर आपण तो विश्वास बाळगला Amen. When पाहिजे. you see in the life of Abraham, you all also study, my dear people, when God told to Moses, to Abraham, that take your son Isaac, only begotten son, and go and offer on the Mount of Moriah, my dear people. आणि माझ्या प्रियांना आपण जसं अब्राहामाच्या जीवनातून हे पाहतो की परमेश्वराने अब्राहामास सांगितले होते की तुझा एकुलता एक जो पुत्र आहे इसहाक, तू त्याला मोरिया डोंगरावरती येऊन तू त्या ठिकाणी त्याला अर्पण म्हणून Amen. चढव. It was a covenant. It was a covenant blessing, my dear. It was a blessing which God gave, my dear people. And the same blessing which God said, come on now, take that your son, whom I have given, offer on the altar, my dear people. आणि माझ्या प्रियांनो, ज्या परमेश्वराने जे करार केला होता अब्राहामासोबत किंवा त्या ठिकाणी सांगितलं होतं की तुला मी करारबद्ध असा पुत्र देणार आहे, तोच पुत्र परमेश्वर म्हणत आहे की तू माझ्यासाठी अर्पण म्हणून चढव. See, there was a faith in God. Abraham had the faith in God, my dear people. पण अब्राहामाने माझ्या प्रियांनो परमेश्वरामध्ये विश्वास I बाळगला. believe, my dear people, he might have the thought, when God has blessed me in this age, which it was we are helpless, we cannot bear, and God has blessed with the Holy Spirit, will that God will take away my son? That question it might be arise, might be thinking, he might be saying, or he might be praying in his heart, my dear people. आणि कदाचित माझ्या प्रियांना अब्राहाम त्या ठिकाणी विचार करत असेल किंवा त्याच्या प्रार्थनेमध्ये असं बोलत असेल की परमेश्वराने जे आशीर्वाद मला दिलेले ते पण अशा वयामध्ये, ज्या वयामध्ये आम्हाला ते सामर्थ्य नाही की आम्ही स्वतः ते करू शकतो, पण पवित्र आत्म्याच्या सहाय्याने आम्हाला त्या ठिकाणी बाळाचा आशीर्वाद जर परमेश्वराने दिले तर परमेश्वर कसं काय ते घेऊ शकतो. Will God will take it? तर परमेश्वर घेईल का? Amen. So he might have that question, but he might have that answer also. Will God will do it? Yes, he has that faith that God will not do anything wrong which God has blessed, my dear people. आणि अब्राहामाचा हा देखील विश्वास होता की हो परमेश्वर जे आहे काही चुकीचं होऊ देणार नाही. Amen. But see the work. पण त्या ठिकाणी काम What बघा. God has given the work, he did that work by faith, my dear people. पण जे परमेश्वराने काम दिलं होतं अब्राहामाने ते विश्वासाने केलं माझ्या What प्रिय. work was given in his hand? Take your son. काय काम दिलं होतं की तुझा पुत्र घे Go and offer. आणि जाऊन त्याचा See, अर्पण he कर. collected everything, my dear people, all the things of the sacrifices, and he went to offer Isaac, my dear people. आणि त्या ठिकाणी अब्राहामाने माझ्या प्रियानं अर्पणासाठी लागणाऱ्या प्रत्येक वस्तू सोबत घेतल्या आणि इसाहाकाला पण सोबत घेऊन Amen. गेला. So it was like he was working and he was moving, and faith also was going along with that Abraham, my dear people. आणि अब्राहाम त्या ठिकाणी जे काय आहे ते कृतीमध्ये पण कार्य करत होता आणि त्यासोबत अब्राहामासोबत विश्वासही चालत Amen. होता. They both were going, my dear people. दोन्ही जागत जात Work होते. and faith is going to hand, my dear people. कार्य आणि विश्वास हातात हात घेऊन चालत होते. Amen. When they both go together, surely there should be a miracle, my dear people. ज्यावेळेस कार्य आणि विश्वास एकत्र जातात माझ्या प्रिय त्या ठिकाणी नक्कीच चमत्कार Amen. घडतो. And when the end, my dear people, came, when Abraham took the knife, my dear people, God stopped, my dear people. Don't touch my son. See, this is the miracle. When you have the faith, my dear people, the miracle has to happen in the life, my dear people. आणि ज्यावेळेस माझ्या प्रियानं शेवटच्या क्षणाला ज्यावेळेस अब्राहामाने सुरा उचलला त्या क्षणाला परमेश्वराची वाणी झाली की माझ्या पुत्राला स्पर्श करू Amen. नको. When the four men put before Jesus, what Jesus said, my dear people. ज्यावेळेस त्या चार मनुष्यांनी त्या मनुष्याला येशू समोर आणलं त्यास येशू काय म्हणाला? Amen.
your sins are forgiven. की Hallelujah. तुझ्या पापांची क्षमा झाली Amen. आहे. He saw that paralytic man and he said, your sins are forgiven, my dear people. येशूने पक्षघाती मनुष्यच पाहून एकच बोलला की तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. Hallelujah. Amen. Faith can command blessings from God, always achieves conquers to him, my dear पण people. जो विश्वास आहे माझ्या प्रियानं तो नेहमी त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीवरती विजय मिळवून देतो. Hallelujah. That is important, my dear people. म्हणून ते Amen. फार महत्वाचं Amen. आहे. That is why in 1 Corinthians 12:11 says, all things are empowered by the one of the same Spirit, which apportions to each individually as he wills, my dear people. म्हणून करिन्थकरास पहिले पत्र 12:11 सांगत आहे की तरी ही सगळी कार्य तोच एक आत्मा करीतो, तो आपल्या इच्छेप्रमाणे एकेकाला ती वाटून देतो. आपले इच्छेप्रमाणे. Amen. आमेन. Everybody according to the individually, each one, my dear people. म्हणून प्रत्येकाला वैयक्तिकरित्या I mean, इच्छेप्रमाणे. that was Romans 12:6 says, म्हणून रोमकरास 12:6 having सांगतो the gift that differs according to the grace given to us. Very important. Now it says, let us use them. Amen. Let us, if you're in Christ, if you're disciples, use that faith, my dear people. Hallelujah. आणि माझ्या प्रियांनो रोमकरास पत्र 12:6 सांगत आहे की आपल्याला प्राप्त झालेल्या कृपादानांप्रमाणे आपल्याला निरनिराळी कृपादाने आहेत, म्हणून ते संदेश सांगावयाचा असल्यास आपण ते वापरले पाहिजे. Amen. Let us use them. म्हणून विश्वासाद्वारे ते In the वापरा. proportion of our faith. Hallelujah. विश्वासाच्या प्रमाणाने सांगावा. Yes. We should use it. When we have Christ, our life are changed. When God has dealt our life, we have increased in the faith. We have moved. God has blessings. We're blessed after blessing, my dear people. God has removed us from the hurdles, my dear people, from the trials and trouble. That faith has moved, my dear people, and we have to use that faith, my dear people, in others people also life, my dear people. आणि जसं माझ्या प्रिय आपला जो विश्वास आहे परमेश्वराने आपल्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने अनेक चिन्ह चमत्कार केलेले आहे. आपल्या सोबत तो चाललेला आहे, आपल्याला विश्वासामध्ये उचललेला आहे, प्रत्येक अडखळण त्याने आपल्या जीवनातून काढलेला आहे. तर आपल्याला तो विश्वास बाळगून चालायचा. I mean, many a times I've seen the people like if somebody want to encourage, my dear people, we see that their faith is lower down, my dear people. Never disciples' faith should be lower down, because you see and you check your life as your disciple, what God has taken through you, my dear people, how the Holy Spirit has taken through you and increased your faith. Same thing, you said, yes, if God has removed me and I have faith, surely God will do it in your life. Hold on, God, Christ is there. He will help you. Hallelujah. आणि काही माझ्या प्रियांना पाहतो की ज्यावेळेस त्यांच्यामध्ये काही विश्वास जो कमी पडतो आणि ते एकदम खाली जातात, पण त्यावेळेला त्यांना माझ्या प्रियाने खात्री असली पाहिजे की नाही, परमेश्वर आहे आणि त्या विश्वासामध्ये तो मला पुन्हा उचलणार आहे, तो कार्य करणार आहे. Hallelujah. That is called a powerful faith, my dear people. आणि तो माझ्या प्रियाने सामर्थ्यशाली Amen. विश्वास So आहे. each and every one I want to encourage according to this verses, my dear people, have that not only faith but go with the powerful faith. That is the second, the essential of a life, my dear people, for the work of God, my dear people. तर माझ्या प्रियाने देवाच्या कार्यासाठी जे दुसरं मी तुम्हाला आवश्यकता सांगितली ते म्हणजे हा विश्वास आहे. साधा विश्वास नाही तर सामर्थ्यशाली विश्वास Amen. बाळगा. First prevailing prayer, then it comes the powerful faith, my dear people. सर्वात प्रथम जे आहे ती प्रबळ प्रार्थना आणि त्याच्यानंतर सामर्थ्यशाली विश्वास. Amen. When it comes a powerful faith, then it comes a more deeper, more effective. We have to be essential in the work of God. That is a personal love, my dear people. आणि ज्यावेळेस माझ्या प्रियांना आपल्यामध्ये ते सामर्थ्यशाली विश्वास येतो त्यावेळेस तेवढं ते प्रभावशाली आपण प्रीती देखील त्या ठिकाणी येते. Disciples should love. शिष्यांनी प्रीती केली पाहिजे. Amen. Love should be there. If there is no love, your prayer will not answer. If there is no love, the faith will not work, my dear people. तर माझ्या प्रियांना त्या ठिकाणी जर प्रीती नसेल तर का म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही येशू दाखवू शकत नाही. म्हणून प्रीती असणं गरजेचं आहे. प्रीती नसलं तर प्रार्थना नाही होणार. प्रीती नसलं तर विश्वास नाही कार्य करणार. Amen. Amen. When love is there and not is there, your prayer will not be answered. जर आपल्यात प्रीतीच नसेल माझ्यापर्यंत आपल्या प्रार्थनेला उत्तर Amen. मिळत When the नाही. love is not there, my dear people, the faith will not work, my dear people. जर आपल्यात प्रीती नसेल तर तो विश्वास कार्य करणारच नाही. Amen. So it is important, as we are the disciples, my dear people, we should, as Christ, spread the love. We need to spread the love, my dear people. म्हणून माझ्या प्रिय शिष्य या नात्याने आपण समजून घेणं गरजेचं आहे की ख्रिस्ताने जशी प्रीती पसरवली तसं आपल्यालाही प्रीती पसरवायची. Amen. If we say Christ is love and the love has come in my life, if that love is there, if Christ loved my dear people, the whole world, so same the Spirit, the God Spirit has come in our life, my dear people. So how much we should love everyone, my dear people. जसं आपण म्हणतो की ख्रिस्त प्रीती आहे आणि ख्रिस्ताची ख्रिस्त आहे, ख्रिस्ताची जी प्रीती ती माझ्यामध्ये
आले मग आपण किती विशेष करून इतरांवरती प्रीती केली Amen. पाहिजे. So if I say I love Christ, my dear people, that is my personal love. If yes, you love the personal love should be the Christ is agape love, the first love. But that first love has to be spread it out because that is the will of as a disciple. God is the will of our life for the disciples, my dear people. जसं माझ्या प्रियानं आपण म्हणतो की ख्रिस्त ही माझी पहिली प्रीती आहे, अगापे प्रीती आहे, तर माझ्या प्रियानं हो ती अगापे प्रीती ती पसरली पाहिजे, इतरांपर्यंत ती पोहोचली See that पाहिजे. 4 men. त्या 4 मनुष्यच पहा Amen. They had that love for that man. की Hallelujah. त्या चौघांचे त्या पक्षघाती मनुष्यासाठी प्रीती The होती. personal love, that person should be healed because I have to take, I love you, my brother, I love you. I will take you to Jesus. Oh, आणि त्या hallelujah. ठिकाणी वैयक्तिकरित्या त्यांची प्रीती होती की मी तुम्हाला बरा होण्यासाठी आम्ही येशूकडे तुम्हाला घेऊन जाऊ. Essential, the work of God, that I may take that with the love to Christ, my dear people. म्हणून देवाच्या कार्यासाठीची आवश्यकता ती की प्रीतीद्वारे त्या ठिकाणी येशू समोर त्यांनी Amen. That आणली. is when 2 Corinthians 5:14 says, म्हणून 2 Corinth 5:14 for सांगतं the love of Christ controls us because we have concluded this, that one has died for all, therefore all we have died, it says. आणि 2 Corinth पत्र 5:14 सांगतं कारण ख्रिस्ताची प्रीती आम्हाला आवरून धरते. आम्ही असे समजतो की एक सर्वांसाठी मेला तर सर्व मेले. Sarva mele. Hallelujah. Amen. Love like God is a trinity. Hallelujah. म्हणून त्या ठिकाणी जी प्रीती आहे त्या ठिकाणी ती त्रिएकी आहे. Amen. Love like God. परमेश्वरासारखी प्रीती करा Amen. It's a trinity. ती त्रिवेकी आहे. Amen. The heart of love is a sympathy. आणि जे हृदयापासूनची प्रीती आहे त्या ठिकाणी ती एक हे असते किवगर. Sympathy. Hallelujah. And the hands of love is help. आणि हाताची जी प्रीती आहे ती म्हणजे मदत करते. Amen. The act of love is sacrifice. आणि जी कृतीची प्रीती आहे ते म्हणजे त्याग आहे. Amen. And he who died for our sins will impart amen. आणि जो आपल्यासाठी तो मेला त्या ठिकाणी त्याने आपल्यामध्ये ते वाहून दिलं. Amen. He will impart his spirit. त्याने त्याचा आत्मा आपल्यामध्ये ओतला. Amen. Which leads him thus to die. की जे आपल्याला तो त्या ठिकाणी मार्गदर्शन करतं की ते आपल्यासाठी तो मेलेला आहे. Amen. He died for our sins. तो आपल्या पापांसाठी मेला. Amen. We need to confirm, my dear people. तर आपण एक खात्री बाळगली We पाहिजे. need to be confirmed. आपण याची खात्री बाळगली For पाहिजे. his dying ourselves is for self is a easy and pleaser to the may know that power of the resurrection, my dear people. आणि आपल्याला हे समजलं पाहिजे की त्या ठिकाणी पुनरुत्थानाचं जे सामर्थ्य आहे Hallelujah. Amen. We need to understand. आपण समजून घेतलं पाहिजे. Amen. Dying ourselves. आपल्यासाठी मेलं, Amen. Dying ourselves. आपल्यासाठी मरणं Amen. Is self easy. म्हणजे आपण स्वतःसाठी मरणं फार सोपं आहे. Amen. And pleasure that we may know that power of resurrection. पण आपल्याला आनंद कशात आहे की जे पुनरुत्थानाचं जे जीवन आहे ते समजून घेणं आनंद त्याच्यात The आहे. resurrection power. म्हणून पुनरुत्थानाचं सामर्थ्य. Hallelujah. That is why we may organize much, my dear people. म्हणून आपण असं भरपूर त्या ठिकाणी कार्य We दाखवू may शकतो. organize much, आपण भरपूर करून दाखवतो. but we need to organize. We need to organize too. पण आपण स्वतःही ते केलं पाहिजे. स्वतःही केलं पाहिजे. Amen. We need to organize too, my dear people. आपण स्वतःही ते केलं पाहिजे. Hallelujah. That is what in Romans 5:15 says. म्हणून रोमकरास 5:15 सांगतं. But the free gift is not like the trespass. For many died through one man trespass, much more have grace of God, the free gift of the grace that one man, Jesus Christ, abound for many. रोमकरास पत्र 5:15 सांगतं परंतु जशी अपराधाची तशी कृपादानांची गोष्ट नाही, कारण ह्या एका मनुष्याच्या अपराधाने पुष्कळ माणसे मरण पावली, तर देवाची कृपा आणि एक मानव येशू ख्रिस्त याच्या कृपेचे दान ही पुष्कळ जणांकरिता विशेष करून विपुल झाली. Hallelujah. See the personal love for us. म्हणून आपल्यासाठी The वैयक्तिक प्रीती, Christ personal love. ख्रिस्ताची वैयक्तिक That's what in प्रीती. John 3:16. That's what says, my dear people. म्हणून योहान 3:16 तेच God सांगत so आहे loved the world. की Amen. देवाने जगाला See प्रीती the केली. personal love for us. What happened? Jesus went on the cross of Calvary, my dear people. म्हणून वैयक्तिक जी परमेश्वराची जी प्रीती आहे काय त्या ठिकाणी की येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी वधस्तंभावरती Same way, the fourth barrier took that man, that love, personal love.
brought that man before Jesus. त्याच पद्धतीने माझ्या प्रियाने ते चौघांनी देखील पक्षघाती मनुष्याला ते वैयक्तिक प्रीतीद्वारे येशू समोर आणलं. With that love, my dear people, as a disciple, we need to know that the love was showered, that each and every person should be saved in Christ, my dear people. आणि म्हणून माझ्या प्रियाने त्याच प्रीतीद्वारे आपल्याला आपली एक इच्छा असली पाहिजे की आपल्याला समजलं पाहिजे की प्रत्येक मनुष्याचं तारण ख्रिस्तामध्ये व्हायला पाहिजे. We need to spread love. आपल्याला ती प्रीती पसरवायची आहे. Amen. With spread with love, we can bring that person into life changing in Christ, my dear people. म्हणून त्या प्रीतीद्वारे जे जीवन बदलणारे ख्रिस्त आपण त्याच्याकडे आणू शकतो. Yes. We should not have love of a selfish love or flesh love. Many people like have that love and they go into the wrong things. No, that not love. I am not speaking. It is the love of Christ which brings salvation to that man and to be saved, my dear people. मी माझ्या प्रियानो जी ख्रिस्ताची प्रीती आहे त्याबद्दल बोलत आहे, पण जी स्वार्थी प्रीती आहे किंवा जी चुकीची प्रीती आहे मी त्याबद्दल सांगत नाही की जी चुकीच्या मार्गावरती घेऊन जाते. Amen. Yes, we need to love, but love in Christ. Hoy. Love what the Spirit of God says. Oh, love that you may help my dear people. Love that person should be saved. Hallelujah. तर होय माझ्या प्रियानं प्रीती करा, पण कोणती प्रीती की आपण ज्या प्रीतीद्वारे ती व्यक्ती बदलेल, आपण त्यांना मदत करू शकू आणि त्यांना आपण ख्रिस्ताजवळ आणू That's शकू. what the Romans 6:6 says. म्हणून रोमकरा 6:6 Know सांगतं, that our old self was crucified with him in order that body of sin might brought to nothing, so that we would no longer be enslaved to sin. Hallelujah. आणि रोमकरास पत्र 6:6 सांगतं की हे आपल्याला ठाऊक आहे की हे पापाच्या अधीन असलेले शरीर नष्ट होऊन आपण यापुढे पापाचे दास्य करू नये म्हणून आपल्यातील जुना मनुष्य त्याच्या बरोबर वधस्तंभावर खिळला गेला. Old self was crucified. म्हणून जुना मनुष्य त्या ठिकाणी वधस्तंभावर Amen. खिळला In गेला. order that we body is sin, my dear people. कारण आपण पापाच्या अधीन होतो. Amen. And you brought and we brought nothing, my dear आणि people. आपण काहीच आणलेलं नव्हतं. But what, my dear people? What this verse says? पण हे वचन काय Amen. That सांगतं? we should not longer be slave of sin, my dear people. पण वचन काय सांगतं की आपण पापाचे दास्य करू नये. करू नये. Amen. आमेन. See, God's love is for us that sin should be depart from our lives. माझ्या प्रियानं परमेश्वराची जी प्रीती आपल्यासाठी आहे ती यासाठीच आहे की आपण पापापासून विभक्त व्हायला Amen. पाहिजे. Our old nature should be crucified on the cross. आपला जुना स्वभाव वधस्तंभावरती खिळला गेला Amen. पाहिजे. The old nature speaks about all the selfishness, my dear people. Amen. And all the flesh of the spirit, for the lust, all the things, my dear people. We have to crucify. We have to crucify. Come out from that old nature. Come into the new covenant, which Jesus says, "My blood is there of a new covenant. I washes away all our sins, my dear people." तर म्हणून माझ्या प्रियानं त्या ठिकाणी आपला जो जुना स्वभाव आहे तर सर्व काही आपण वधस्तंभावरती खिळला पाहिजे आणि त्या ठिकाणी जसं येशू ख्रिस्ताने आपल्याला सांगितलंय आपण आपलं जीवन बदललं पाहिजे. Amen. Our life has to change. आपलं जीवन बदललं पाहिजे. Amen. That is called a personal love, my dear people. आणि त्याला वैयक्तिक That is प्रीती Christ's म्हणतात. personal love for ती us. ख्रिस्ताची प्रीती The आहे माझ्या same प्रियानो. love we need to spread to others as a disciple. That is the essential for the God's work, my dear people. आणि म्हणून देवाच्या कार्यासाठी जी आवश्यकता आहे की जी ख्रिस्ताची जी प्रीती आहे तीच प्रीती आपण इतरांमध्ये पसरवली पाहिजे. Amen. Now the last, my dear people. आता शेवटी माझ्या Amen. प्रियानो The fourth point, my dear people. चौथा मुद्दा Very important. फार महत्त्वाचा Amen. आहे. First was a prevailing prayer. सर्वात पहिलं प्रबळ प्रार्थना, Amen. Second was powerful faith. नंतर आहे त्या ठिकाणी सामर्थ्यशाली Amen. विश्वास. And third was the personal love, my dear people. आता जे तिसरं होतं ते म्हणजे वैयक्तिक प्रीती. Amen. Now four man speak of the 4 points, and the fourth one is the persistent effort, my dear people. आणि माझ्या प्रियानं चौथं म्हणजे त्या ठिकाणी सतत प्रयत्न करायचं. म्हणजे सतत प्रयत्न करणे. Amen. That is called a persistent effort, my dear people. म्हणून आपण सतत त्या ठिकाणी प्रयत्न It's करायचे. very important. हे फार See, महत्त्वाचं I आहे. told you that 4 barrier might tried 10 times, looked here and there. There might somebody catch hold, give us place that we should enter. That might be persistent, putting the effort that man should be carried or brought before Jesus, my dear people. आणि माझ्या प्रिय सतत प्रयत्न म्हणजे जसं आपण पाहतो की ते चौघांनी देखील त्या ठिकाणी प्रयत्न केले असतील की समोरून दारातून जाण्यासाठी किंवा पूर्ण भवताली घराचे ते फिरले असतील आणि अनेकांना सांगितलं असेल की आम्हाला थोडासा रस्ता द्या, आम्हाला येशू पर्यंत पोहोचायचं Please आहे. help us that we may enter into the house. कृपया आम्हाला मदत करा, आम्हाला आत जाण्यासाठी रस्ता So they द्या. might be went to the owner of that house. Please help us that your house. Please help us that we may take this man before आणि Jesus. कदाचित ते त्या घराच्या मालकाकडे गेले असतील की कृपया हे तुमचं घर आहे, आम्हाला येशू पर्यंत जाण्यासाठी कृपया मदत करा. The real disciples
have a persistent effort to save one person, my dear people, or to heal that person. Hallelujah. म्हणून जे खरे शिष्य आहेत माझ्या प्रियानो, त्या ठिकाणी त्या व्यक्तीला बरं करण्यासाठी किंवा येशूपर्यंत सादर करण्यासाठी त्या ठिकाणी ते सततचे प्रयत्न Amen. करतात. That is why what Jesus said to the disciples, म्हणून त्या ठिकाणी येशू शिष्यांना काय what म्हणाला, Jesus said to that fisherman. तर येशू त्या मासेमारीला काय That's म्हणतात, Matthew 4:19 says. मत्तई 4:19 काय He says, he सांगतं, said to them, follow me and I will make you the fishers of men. Hallelujah. आणि मत्तई 4:19 मध्ये येशू काय म्हणाला की माझ्या मागे या म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे करीन. Continuous in well doing means doing well, doing things well, my dear people. आणि सतत माझ्या प्रियानं चांगलं ते करत राहा. चांगलं करतच राहायचं. Amen. Amen. Effort is one of the secret success of the Christian. Hallelujah. आणि म्हणून माझ्या प्रियानं ते ख्रिस्ती लोकांचं जे रहस्य आहे ते वैयक्तिकरित्या individually effort, म्हणून वैयक्तिकरित्या जे काही ते श्रम आहेत, one of the secret success of the Christian life, Christian work. ख्रिस्ती कार्याचं जे रहस्यमय त्या ठिकाणी गुपित असं ते त्या ठिकाणी कार्य आहे माझ्या प्रियानं. Amen. Hallelujah. Amen. Individually effort वैयक्तिक जे श्रम आहे is one of the secret. म्हणून त्या ठिकाणी जे एका ख्रिस्ती व्यक्तीचे ते गुपित असं म्हणजे यशस्वी होण्यासाठी गुपित असं त्यांचे श्रम आहेत. वो Christian कार्य आहे. Hallelujah. Amen. That is the Christian work, my dear people. आणि ते ख्रिस्ती लोकांचं कार्य आहे माझ्या प्रियानं. Amen. That is very important. Amen. Going after one person and gaining one for Christ. Hallelujah. म्हणून ते फार महत्वाचं आहे की एखाद्यासाठी आपण जाऊन त्याला म्हणजे आपण त्यांना जिंकणं परमेश्वराच्या राज्यासाठी, Gaining that one for the Christ. ख्रिस्तासाठी एखादा That मिळवणं. 4-person was so much that one person should be brought, should be saved, should be healed and delivered, should not remain as lifelong, my dear people. आणि जसं त्या चौघांनी पण तेच प्रयत्न त्यांचे होते की त्या पक्षघाती मनुष्याचा नाश होऊ नये, त्याला कशा पद्धतीने येशूपर्यंत आणता येईल. Hallelujah. आमेन. It's very important, my dear people. तर म्हणून हे फार महत्वाचं आहे माझ्या Amen. प्रियानो. As we are a disciple, we should have that persistent effort to putting to somebody who is in problem, who is not in Christ, who is a believer but not in so strong. We need to put a persistent effort that we should bring up that person into the level where his life can change, my dear people. तर माझ्या प्रियांनो, आपण ह्या शिष्य या नात्याने आपण देखील तेच केलं पाहिजे की समजा एखादा विश्वासू नसेल किंवा विश्वासू आहे पण खंबीर विश्वासू नसेल, तर आपल्याला ते सततचे प्रयत्न करायचे की त्या ठिकाणी ते कशा पद्धतीने त्यांची पातळी वर वाढेल. Amen. That is what Jesus clearly says. Follow me. I will make you a fisher of the man, he says. म्हणून या ठिकाणी येशूने स्पष्ट सांगितलं की माझ्या मागे चला म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे करीन. Amen. माणसे धरणारे करीन. So important. हे फार महत्वाचं Amen. आहे. That's the personal effort. म्हणून ते वैयक्तिक श्रम आहे. Amen. यीशु जो किया वो शिष्य को भी बोलता वो आप भी करो. पर्सनल एफर्ट आप भी जब करेंगे तो वो खुदा के पास आएंगे. हालेलुया. आणि म्हणून येशू शिष्यांनाही सांगत आहे की वैयक्तिक जे येशूने केलं ते देखील तुम्ही देखील वैयक्तिकरित्या करा, जेणेकरून ते सर्व जैसा परमेश्वराकडे. मैंने आपके जीवन में किया आप दूसरे के जीवन में करो. हालेलुया. जसं मी तुमच्या जीवनात केले तसं तुम्ही इतरांच्या जैसा मैंने जीवनात आपको करा. कहा मेरे पीछे चलो, मैं आपको फिशर ऑफ मैन बनाएगा. आप अभी दूसरे को जाके पकड़ो और उनको बोलो मैं फिशर ऑफ मैन, प्रभु यीशु आपसे प्यार करता है. हालेलुया. आणि येशू म्हणतात की जसं मी तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही माझ्या मागे आला, तशाच पद्धतीने तुम्ही देखील त्या ठिकाणी माझ्या मागे चालला तर तुम्ही इतरांचे माणसे धरणारे होता. Amen. When you read in the read afterwards reference, I'll give John for 1:40 to 42, my dear people. It says आणि माझ्या प्रियानं योहान त्या ठिकाणी 1:40 ते 42 तुम्ही it नंतर वाचू says one of शकता. the two of them heard John speak and followed Jesus. आणि योहानेचा पहिला अध्याय 40 ते 42 सांगत आहे. One of the two who heard John, see that, heard John speak and followed Jesus, and Andrew, it says was Andrew, Simon Peter's brother. Hallelujah. आणि त्या ठिकाणी सांगत आहे की योहानाचे म्हणणे ऐकून त्याच्या मागे जे दोघे जण गेले त्याच्यापैकी एक शिमोन पेत्राचा भाऊ अंद्रिया हा होता. See that, hallelujah. They heard John speak and followed Jesus, and was Andrew and Simon Peter's brother. Hallelujah. म्हणजे त्यांनी योहानाचं म्हणणं ऐकून त्या ठिकाणी ते येशूच्या मागे आले आणि त्या ठिकाणी ते कोण होते? शिमोन पेत्राचा भाऊ अंद्रिया Amen. होता. And further they say he first found his own brother Simon and said to him, we have found the Messiah. आणि Hallelujah. पुढे सांगत आहे की त्याला त्याचा सख्खा भाऊ शिमोन पहिल्याने भेटला, तेव्हा तो त्याला म्हणाला मसीहा म्हणजे ख्रिस्त आम्हाला सापडला आहे. आम्हाला सापडलंय. Hallelujah. Which means Christ, my dear people. म्हणजे जो
जो ख्रिस्त माझ्या प्रियानो. Amen. Then he brought him to Jesus. आणि त्या ठिकाणी मग त्यांनी येशूकडे त्यांना आणलं. Amen. For this says 42, he brought him to Jesus, looked at him and said, Hallelujah. आणि नंतर पुढे सांगत आहे की त्याने त्याला येशूकडे आणले. येशूकडे आणले. आणि Hallelujah. येशूने See, त्याच्याकडे I'm making you न्याहाळून understand how important a personal effort we should put in each and every one, my dear people. म्हणून माझ्या प्रियानं हे फार महत्वाचं आहे की आपण प्रत्येकाने वैयक्तिक श्रम करणे किती Amen. For the गरजेचं आहे. kingdom of God. देवाच्या Amen. कार्यासाठी. And Jesus looked him and said, You are Simon, the son of John. You shall call Caiaphas. Hallelujah. That which means Peter. Hallelujah. आणि माझ्या प्रियानं मग येशूने त्याच्याकडे न्याहाळून पाहून म्हटले, तू योहानाचा मुलगा शिमोन आहेस. तुला केफा म्हणजे पेत्र किंवा खडक असे म्हणतील. See, they heard John. They brought. See, we need to do something. This is a personal effort. See, we are to, our life has to be an example, first of all, to bring somebody. Amen. To in Christ. See, if you don't have life in Christ, we cannot put the effort. You put any effort, it will be in vain. But a persistent effort. But we are in Christ. When we are growing in the Lord, my dear people, somebody has put a persistent effort for you. That is why today you are become a disciple. Same way you put your persistent effort to somebody that they become a disciple. Hallelujah. तर माझ्या प्रियानं जसं या ठिकाणी त्यांनी देखील योहानाचं ऐकून ते आले आणि त्या ठिकाणी त्यांनी श्रम घेतले, त्याच पद्धतीने आपण देखील जसं ख्रिस्तामध्ये आलो, आपण जर शिष्य बनलेलो आहोत, तर आपल्यासाठी कोणीतरी सततचे श्रम घेतलेले, तर आपल्याला पण इतरांना कोणाला तरी प्रभूच्या राज्यात आणायचे सततचे श्रम घेऊन. Amen. That's what in Matthew 4:20 says, immediately they left their nets and followed him. Hallelujah. आणि मत्ती 4:20 सांगत आहे की मग ते लागलेच ते जाळी सोडून देऊन त्याला अनुसरले. Very important. हे खूप महत्त्वाचं Immediately आहे. Peter left the net and what followed him. That is the persistent. That is the thing. Amen. When you do something persistent effort, the person has to follow Jesus, my dear people. आणि म्हणून माझ्या प्रियांच्या जसं आपण सततचे श्रम करतो, त्या ठिकाणी जसं या ठिकाणी लगेच त्यांनी जाळी सोडली आणि ते येशूच्या मागे चालवले, तशा पद्धतीने दुसरेही लोक In करतात. Mark 10:28, very beautifully says, Peter began to say him, see, we have left everything and followed you. आणि Hallelujah. मार्क 10:28 सांगत आहे की पेत्र त्याला म्हणू लागला, पहा आम्ही सर्व काही सोडून आपल्या मागे आलो आहे. See, that is a personal effort, my dear people. म्हणजे हे वैयक्तिक श्रम आहे माझ्या प्रियांनो. Amen. And Matthew 4:20 says, immediately they left their boat and the father and they followed him. Everything they left, my dear people. आणि मत्ती 4:20 मध्ये सांगत आहे की त्यांनी सर्व काही सोडलं त्या ठिकाणी आणि त्यांनी सर्व सोडून येशूच्या मागे ते अनुसरले. 4:22. आणि 4:22 They सांगत left आहे their boat and their father and followed him. की Hallelujah. मग लागलेच ते तारू व आपला बाप यांना मागे सोडून त्यांना अनुसरले. So the disciples. Very important. हे फार महत्वाचं A आहे. persistent effort is very much important for each and every disciple. That is the 4 things we need to understand, my dear people. That 4 points which they bear, my dear. We need to bear that 4 points in our life to change somebody's life. तर Hallelujah. म्हणून माझ्या प्रिय जसे चौघांनी पण त्या ठिकाणी जे 4 गोष्टी त्यांनी बाळगल्या आपल्या जीवनात, पण आपण फार महत्वाचं आहे शिष्य या नात्याने आपण त्या 4 गोष्टी बाळगणे. that 4 points, the 4 points should be in our lives. म्हणून ते 4 व्यक्ती म्हणजे 4 मुद्दे ते आपल्या जीवनात असणं And to गरजेचं change आहे. one person, that 4 things we should be applying, and the people surely will change, and the persistent and it will become a very important role of your kingdom work. आणि माझ्या प्रियांनो, आपल्याला ते देवाच्या राज्याच्या कार्यासाठी फार मोठी भूमिका आहे की आपल्याला इतरांना बदलण्यासाठी ते 4 गोष्टी आपल्या जीवनात असणं गरजेचं आहे. Amen. If our life is not changed, you cannot change anybody, my dear people. जर आपलं जीवन बदललं नाही तर आपण इतरांचं जीवन बदलू Amen. शकत We नाही. need to know how essential is the work of God first of all. तर म्हणून आपल्याला हे पहिलं समजलं पाहिजे की देवाचं कार्य किती आपल्याला कार्यासाठी किती आवश्यकता Amen. आहे. If that essential for God's work, how much important these 4 points is for my life. आणि देवाच्या कार्यासाठी जर आवश्यकता आहे तर हे 4 मुद्दे माझ्या जीवनामध्ये किती महत्त्वाचे Amen. आहेत. These 4 points we need to apply in your life. आणि आपल्या जीवनात हे 4 मुद्दे आपण लागू केले पाहिजे. Amen. Keep it in your mind. आपल्या मनामध्ये First is a नोंद करून prevailing ठेवा. prayer. सर्वात पहिलं प्रबळ प्रार्थना, The second is a powerful faith. दुसरी म्हणजे त्या ठिकाणी The सामर्थ्यशाली third विश्वास, is a personal love. आणि तिसरं वैयक्तिक प्रीती, And the 4th one is a persistent effort, my dear आणि people. चौथं जे आहे ते सततचे श्रम. The 4 barrier, when they brought that man before Jesus, Jesus said, your sin is forgiven, and he was healed completely, and he came out walking. That is the mystery. That is the glory. That is the 4 points we need to do in our life. Then the people's life will change, my dear people. तर माझ्यापर्यंत चौघांनी त्या ठिकाणी ते 4 मुद्द्यांद्वारे त्या ठिकाणी
पक्षघाती मनुष्याला येशू समोर आणले आणि येशूने त्या व्यक्तीला सांगितलं की तुझ्या पापांची क्षमा झाली आहे आणि तो व्यक्ती उभा राहून तो स्वतः पायावरती चालत आला माझ्यापर्यंत. त्या प्रकारचे श्रम आपल्याला घालायचे ये आहेत. चारों पॉइंट्स हमारे जीवन में वो कार्य होना चाहिए. तर ते चारही मुद्दे आपल्या जीवनामध्ये कार्य एक व्हायला इंसान पाहिजे. का तारण के लिए, एक इंसान का प्रभु के राज्य में प्रवेश करने के लिए आज हमको ये 4 पॉइंट्स हमें अप्लाई करना है. तो आप डिसाइपल से हालेलुया. तर माझ्या प्रियानं एखाद्या व्यक्तीला देवाच्या राज्यात आणण्यासाठी आपल्याला 4 मुद्द्यांमध्ये आपल्याला कार्य केलं पाहिजे. Hallelujah. I believe you all understood, my dear तर people. माझ्या प्रियानं माझा विश्वास आहे तुम्हा सर्वांना समजलेला आहे. Shall we all just close our eyes and we say, Lord, this is all these 4 points that I should bear in my life to somebody's changed life and somebody's life has to change. तर Hallelujah. माझ्या प्रियानं आपण डोळे बंद करून देवाला सांग की होय प्रभूजी हे 4 जे मुद्दे आहेत ते माझ्या जीवनामध्ये मला बाळगायचे जेणेकरून मी कोणाचं तरी तारण करू शकेल. Our life should be a useful vessel for the kingdom work, my dear people. तर म्हणून आपलं जे जीवन आहे माझ्या प्रियानो ते उपयुक्त पात्र असं बनलं पाहिजे देवाच्या राज्यासाठी. See, every potter makes a pot. कारण प्रत्येक कुंभार जो आहे त्या ठिकाणी तो ते माठ म्हणजे त्या ठिकाणी ते पात्र He बनवतो, gives a shape. तो त्याला आकार देतो. But until somebody takes and pour that water and use it, that pot is just kept empty, my dear people. पण माझ्या प्रियानो जोपर्यंत ते जे काही माठ बनवलेलं आहे जोपर्यंत कोणी येऊन ते घेत नाही त्यात पाणी ओतत नाही तोपर्यंत ते फक्त एक रिकामा माठ आहे माझ्या प्रियानो. Yes. Let our life has to be full. And God has filled this our pot. It's not remained empty. But Jesus, dying on the cross of Calvary, on the 3rd day he rose again. And 3rd day he rose again, and on the day of Pentecost he sent the Spirit that our pot should not be empty, but should be full and be used for everyone, my dear people. तर माझ्या प्रियानं जो आपण जे पात्र जे माठ म्हणून आहोत माझ्या प्रियानं तर येशू ख्रिस्ताने आपल्याला तो भरण्यासाठी त्या ठिकाणी काल्वरीच्या वधस्तंभावर त्याचा प्राण अर्पण केला आणि तो पुन्हा जिवंत झाला आणि त्या ठिकाणी 50व्या दिवशी तो माठ रिकामा राहू नये म्हणून त्याने पवित्र आत्म्याने भरलाय माझ्या प्रियानं. He filled us, everyone. त्याने आपल्या प्रत्येकाला भरलेला आहे. He filled us each and everyone with his love and with his compassion and with his power, my dear people. आणि माझ्या प्रियानं त्याने प्रत्येकाला त्या ठिकाणी त्याच्या प्रीतीने त्याच्या कळवळीने प्रत्येकासाठी भरलेले रिकामट. The Holy Spirit has filled each and everyone. पवित्र आत्म्याने प्रत्येकास भरलेला आहे. If you feel very dry, if you feel my pot is empty, then don't worry. This is the time when, as you worship, I will pray. Say, Lord, fill this pot and let this pot be used for the useful vessel for the God's glory. तर माझ्या प्रियाने जर तुम्ही आता म्हणत आहात का नाही माझं जे पात्र माठ जे आहे मी जे माठ आहे तो रिकामा आहे फार कोरडा पडलेला आहे. आताची ती वेळ आहे माझ्या प्रियानो मी प्रार्थना करेल तुम्ही विश्वास ठेवा तुम्ही भरले जाल. Are you ready, my dear? तुम्ही तयार आहात का? Just you all just worship, my dear तर people. माझ्या प्रिय आपण सर्वजण आराधना Just करूया. close your eyes and just you all worship Him, my dear आपण people. सर्वजण डोळे बंद करून परमेश्वराची आराधना करूया. He is here right now. तो आता या ठिकाणी उपस्थित आहे. He will come and touch you. तो येऊन तुम्हाला आता स्पर्श He will करेल. come and touch you. येऊन आता तो तुम्हाला The स्पर्श Holy करेल. Spirit will come and He will fill you right now. पवित्र आत्मा आता येईल तुम्हाला आता भरेल माझ्या प्रियांनो. Oh, thank you, Jesus. धन्यवाद येशू. So we all worship Him. आपण सर्वजण त्याची आराधना करूया. Oh, thank you, Jesus. धन्यवाद बाप्पा. Thank you, Jesus. धन्यवाद, Oh, येशू. Rababa Shakanto Ramakaraba. Oh, Rabba Shanturi Ramanto Rabakalaba. Worship Him. त्याची आराधना करा. Just lift your hands and worship Him. आपले हात उंच Lift करून your hands and glorify Christ, my dear people. आपले हात उंच करून ख्रिस्ताचा As गौरव you करा. lift your hands, He will touch. He will come and touch you right now. जसं तुम्ही आपले हात उंच करता तो येऊन तुम्हाला आता स्पर्श करेल. He will do great things in your तो life. तुमच्या जीवनामध्ये महान गोष्टी He will करेल. transform your तो life. तुमचं जीवन बदलून टाकेल. Worship Him. त्याची आराधना करा. Thank you, Jesus. Just flowing, Holy Spirit, just flowing, my dear people. पवित्र आत्मा वाहत आहे माझ्या प्रियांनो. Just feel right now. आता मला या ठिकाणी जाणवत आहे. ये टाइम है आपका कुम्हार के पास आकर ठीक करने के लिए. हालेलुया. आताची ही वेळ आहे माझ्या प्रियानं आपल्या कुंभाराकडे येऊन तो तुम्हाला म्हणजे ठीक बोलो करेल. प्रभु से, प्रभु मैं आया हूँ प्रभु, टूटा हुआ इस तुमको फिर से ठीक कर दे. तर हालेलुया. प्रभूला सांगा प्रभू मी आता तुझ्याकडे आलो हे जे तुटलेलं पात्र आहे जे आहे माठ आहे याला तू बरं कर चांगलं करतो. बोलो प्रभु से, मैं टूटा हूँ प्रभु जी. आणि प्रभूला बोला प्रभू मी तुटलोय. बहुत से मेरे जीवन में क्रैक्स में
आए हैं प्रभु जी. आणि प्रभूला सांगा, प्रभु माझ्या जीवनामध्ये भरपूर असे तडे आलेले आहेत प्रभु मेरे जीवन में कुछ भी सफलता नहीं है. की प्रभू माझ्या जीवनामध्ये कुठेही सफलता नाहीये. मेरे जीवन में से किसी को आशीर्वाद नहीं मिल रहा है. प्रभू माझ्या जीवनातून कोणालाही आशीर्वाद मिळत क्योंकि नाहीये, जो कुछ आ रहा है वो बहकर जा रहा है. कारण जे काही येत आहे ते वाहून जात आहे. प्रभु आज मैं तेरे घर पे आया हूँ. प्रभू मी आज तुझ्या दारी आलेलो आज आहे. तेरे घर पे आया हूँ प्रभु जी. प्रभू मी आज तुझ्या दारी आलेलो आज आहे. ये सब जो मेरे जीवन में जो क्रैक्स है प्रभु तू भर दे प्रभु जी. प्रभू आज माझ्या जीवनात जे काही तडे आहेत ते असं सगळं तू भरून टाक. प्रभु तूने मेरे लिए कुर्बान हुआ प्रभु जी. प्रभू तू माझ्यासाठी त्या ठिकाणी मेरे लिए कुर्बान कुर्बान झाला. हुआ प्रभु तू. प्रभू तू You माझ्यासाठी died मेला. for my life. माझ्या जीवनासाठी तू मेलास प्रभू. Lord, I pray, O Master. प्रभू मी प्रार्थना करतो, Lord, let your dying should not be in vain, O Master. प्रभू तुझं जे मरण आहे ते व्यर्थ जाऊ देऊ नको. Please, Lord, कृपया प्रभूजी fill me that I should say yes. Your dying worth for me. Hallelujah. प्रभू तू मला असं भर की जेणेकरून तुझं जे मरण आहे ते माझ्यासाठी ठरू दे I योग्य. will say to the people, मी लोकांना सांगू Jesus दे, died for my sin. येशू माझ्या पापांसाठी मेला. Jesus transformed my life. येशूने माझं जीवन He बदललं. healed my life. येशूने माझ्या जीवनाला आरोग्य Jesus दिलं. completely, he just given a new shape in my life. येशूने माझ्या जीवनामध्ये एक नवीन आकार The दिलेला आहे. same Jesus will transform your life. तशाच पद्धतीने येशू तुमच्या जीवनात जीवन देखील बदलेल. He is filling you right तो तुम्हाला now. आता भरत He आहे. is filling you right तो now. आता तुम्हाला भरत Yes, आहे. many are broken here. अनेक जण तुटलेले I can आहेत. sense in my spirit many are there who are broken. Their pot is empty. Their pot is not full. अनेक जण माझ्या प्रियानो मला जाणवत आहे की तुटलेले आहेत, त्यांचे जे माठ आहेत ते रिकामे आहेत, भरलेले नाहीयेत. Their pot is cracked in many places. आणि त्यांचा जो माठ आहे माझ्या प्रियानो त्याला अनेक बाजूनी तडे गेलेले आहेत. Bring that pot to before Jesus. ते माठ जे आहे माझ्या प्रियानो प्रभू येशू ख्रिस्तासमोर आणा And say, Lord, this is my life. Rebuild my life. आणि प्रभूला सांगा, प्रभू हे माझं जीवन असं आहे, तू ह्याला पुन्हा बांध. I will completely dedicate my life once मी again. पुन्हा एकदा माझं पूर्णपणे जीवन समर्पित करते And I'll become a blessing for many. आणि मी अनेकांसाठी आशीर्वाद Today I बनणार. learned, oh प्रभू Master, मी आज शिकलो, the 4 points in my life. माझ्या जीवनात आज 4 मुद्दे मी शिकलो. A prevailing prayer. प्रबळ प्रार्थना. True disciples have a prevailing prayer. खरे शिष्यांमध्ये प्रबळ The प्रार्थना. true disciples will have a personal love, आणि खऱ्या a शिष्यामध्ये powerful faith. खऱ्या शिष्यामध्ये ते सामर्थ्यशाली विश्वास आहे. But true disciples have a personal love, आणि खऱ्या शिष्यामध्ये ती वैयक्तिक प्रीती a persistent effort a true disciple will have. आणि खऱ्या शिष्यामध्ये त्या ठिकाणी सततचे प्रयत्न असतात. Lord, fill me, Lord. प्रभू तू मला भर. Fill this all things in my प्रभू life. या सर्व गोष्टी माझ्या जीवनामध्ये तू भर. Remove all unwanted things from my life. माझ्या जीवनात नको असलेल्या सर्व गोष्टी My काढून mind टाक. runs here and there, oh Lord. प्रभू माझं मन इकडे तिकडे धावत राहते. My mind runs for all the worldly things, oh Master. प्रभू माझं मन संपूर्ण जगी My गोष्टीमध्ये धावत heart आहे. runs here and there, oh Master. प्रभू माझं हृदय इकडे तिकडे धावत Lord, आहे. my mind is not in one place, oh Master. प्रभू माझं मन एका ठिकाणी नाहीये. Though I am working, Lord, but my mind runs and many confusion creates and not making decisions in my प्रभू life. जरी मी कार्य करत आहे पण माझं मन एका ठिकाणी स्थिर नाही आणि त्या ठिकाणी मी निर्णय And घेऊ I could शकत नाही. see I do mistakes in my आणि मी life. पाहत आहे प्रभूजी की मी माझ्या जीवनामध्ये अनेक चुका करत And आहे. there is no, I could see the results, a result which effective, which results want. I see the things which is not going proper in my आणि life. म्हणून माझ्या प्रेमी पाहू शकतो की त्या ठिकाणी माझ्या जीवनाचा निकाल दिसला पाहिजे, तो निकाल दिसत नाहीये. Lord, help me, Lord. कृपया प्रभू मला मदत कर. Lord, help me, Master. मला प्रभू मदत कर. So many things are there. अनेक गोष्टी आहेत. But Lord, today I pray, पण प्रभू आज मी प्रार्थना करतो, rebuild my life. माझं जीवन पुन्हा बांध. Change my mind. माझं मन बदल, Change my heart. माझं हृदय बदल, Change my thinking. माझी विचारसरणी बदल, That I become a true disciple. जेणेकरून मी खरं शिष्य बनेन.
Jesus, thank you. धन्यवाद Right now, I take authority in the name of Jesus. आता यावेळेस मी येशूच्या नावात अधिकार I घेतो bind the devil who tries to ruin their mind, their life, mind, body, soul, which is holy. I rebuke in Jesus' name. आणि आता यावेळेला जो सैतान लोकांच्या जीवनामध्ये त्यांच्या मनामध्ये बुद्धीमध्ये त्यांच्या हृदयामध्ये कार्य करतो राज्य करतो त्याला मी धमकावतो I येशूच्या destroy नावात every work of devil which is hindering everyone in their lives. Lead a life in Jesus' name. आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये जो सैतान त्या ठिकाणी अडखळण पडत आहे त्याला मी धमकावतो सोड येशूच्याच Lord, नावात touch everyone. प्रभू प्रत्येकाला स्पर्श Oh, कर. He is coming and touching you right now. माझ्या प्रियानं तो आता येऊन Yes, प्रत्येकाला just- स्पर्श करत आहे Touching you right तो now. आता तुम्हाला He स्पर्श करत आहे is your right तो now. आता या ठिकाणी He उपस्थित is आहे in your place right तो now. आता त्या तुमच्या ठिकाणी आहे He is in your place. तो तुमच्या ठिकाणी आता He आहे is in your place. तुमच्या ठिकाणी तो आता Receive the आहे touch of God. देवाचा स्पर्श Receive the स्वीकारा. touch. स्पर्श Be स्वीकारा. filled with the Holy Spirit. पवित्र आत्म्याने भरले जा Oh, thank you, Jesus. धन्यवाद Oh, येशू Baba, धन्यवाद येशू Baba, खरा Baba. बशा He's touching you, touching you right तुम्हाला now. आता स्पर्श Receive, करत आहे. receive, स्पर्श receive the करत आहे. anointing स्वीकारा, right स्वीकारा, now. अभिषेक Receive, He's स्वीकारा. filling you right तुम्हाला now. आता भरत आहे Receive, receive, स्वीकारा. Lord, make my pot full. स्वीकारा स्वीकारा म्हणा प्रभू माझं माठ आता भरू दे It says, तुमको ठीक कर दे प्रभु जी. आणि प्रभूला सांगा प्रभू या पात्राला या या माठाला और तू कोई बरं नहीं कर. ठीक कर सकते, केवल आप ही ठीक कर सकते हैं. प्रभू या माठाला दुसरं कोणी बरं करू शकत नाही फक्त तूच ठीक मेरे कर. कदम लड़खड़ाए थे प्रभु जी. प्रभू माझे जे पावलं आहेत ते मेरे डगमगत कदम आहेत प्रभु भटकते थे प्रभु. प्रभू माझे पावलं इकडे तिकडे प्रभु अभी भी अगर भटकाए प्रभु मुझे फिर से तेरे राज्य में लेकर आ. प्रभू जर आत्ताही माझे पावलं जर भटकलेले आहेत आता तुझ्या राज्यात मला प्रभु तू ये घेऊन ये. ये जो कदम है प्रभु तेरे मार्ग में चलने के लिए तूने ये पैर दिए प्रभु. प्रभु हे जे पाय तुम्हाला दिले तुझ्या मार्गावरती चालण्यासाठी दिलेले प्रभु तेरी कृपा में मुझे बचाया प्रभु. प्रभू तुझ्या कृपेत तुम्हाला वाचवलं तूने कृपा से मुझे बचाया प्रभु. तुझ्या कृपेने तुम्हाला वाचवलंच प्रभूजी ओ थैंक यू जीसस. धन्यवाद येशू मेरे कदमों को तूने परमेश्वर स्थिर और स्थापन किया प्रभु. प्रभू माझ्या खांद्याला तू स्थिर ठेवलंस माझ्या प्रभू. मेरे कदम को स्थिर किया. माझ्या तू पायांना स्थिर केलंस प्रभूजी मेरे कदम को तूने स्थिर किया. माझ्या तू पायांना तेरी स्थिर कृपा केलंस. को भेज कर प्रभु. तुझ्या कृपेद्वारे प्रभू. आज फिर से वो कृपा मुझ पर भेज ताकि इस कदम को तेरे सेवा के लिए मैं सिद्ध कर सकूं. हालेलुया. पुन्हा प्रभूजी ती कृपा पाठव जेणेकरून तुझ्या सेवेसाठी ते माझे पाऊल मी चांगले उचलेल तेरी कृपा में मुझे फिर से चला. आणि पुन्हा तुझ्या कृपेत तुम्हाला तेरी कृपा चालव से मुझे चला प्रभु. प्रभू तुझ्या कृपेत तुम्हाला तेरी चालव सेवा के लिए मुझे चला. तुझ्या सेवेसाठी चालव तेरे सेवा के लिए मुझे चला. इस कदम को लड़खड़ाने मत दे प्रभु. प्रभू ह्या पावलांना डगमगू देऊ नको मदद कर. प्रभू मदत कर आज मेरी मदद तेरी और मैं देखा हूँ कि तू ही मेरा मदद कर सकता है. आज तू ही मेरा हृदय को जान सकता है. कारण प्रभू माझी जी मदत आहे मी तुझ्याकडे पाहत आहे फक्त तूच मला मदत करू शकतो Help us. प्रभू मला मदत कर आम्हाला मदत कर He's touching you. तर तुम्हाला आता He's स्पर्श touching करत आहे. everyone. प्रत्येकाला He's स्पर्श making you strong right now. आता तो तुम्हाला खंबीर करत आहे He's making you strong. खंबीर करत आहे And he's saying, don't be discouraged. आणि तो म्हणतो निराश होऊ He's नका saying to people, the Holy Spirit is saying, don't be discouraged, my people. आणि पवित्र आत्मा म्हणतोय माझ्या प्रियांनो निराश होऊ नका. I know you, he says. मला ठाऊक आहे असं तो म्हणत आहे Don't worry. काळजी करू नका Make your feet strong. तुम्ही खंबीर व्हा Make your feet strong. तुमचे पाऊल खंबीर करा Make your feet strong. तुमचे पाऊल खंबीर करा I am there. I'm not left you. मी आहे मी तुम्हाला सोडलेलं नाही I will make you once again. मी तुम्हाला पुन्हा बनवेन I will make you once again stand for my kingdom. मी पुन्हा तुम्हाला माझ्या राज्यासाठी उभं करण्यासाठी बनवेन I will make you. मी बनवेन The माझ्या anointing is flowing right now. अभिषेक वाहत The आहे. anointing is just flowing in every places right now. Hallelujah. आता अभिषेक प्रत्येक ठिकाणी वाहत I आहे feel the presence in my life right now. आता माझ्या जीवनात मला तो I सानिध्य feel जाणवत it आहे in my body right now. आता माझ्या शरीरात मला ते जाणवत आहे Seeing this happening in your place. आता तुमच्याही ठिकाणी तेच घडत Oh, आहे hallelujah. Thank you, Jesus. He's healing also many other people right तो now. आता अनेकांना बरंही करत आहे Receive the anointing, receive the healing and deliverance right now. होय माझ्या प्रियात अभिषेकामध्ये आरोग्याने सुटका Be स्वीकारा healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे Be व्हा delivered in Jesus' name. येशूच्या नावात सुटका I प्राप्त rebuke करा all the power of sicknesses. Anything I rebuke in Jesus' name. आणि सर्व आजाराच्या सामर्थ्याला मी धमकावतो येशूच्याच God नावात change their life. प्रभू त्यांचं जीवन तू बदल Heal their life. त्यांच्या जीवनाला आरोग्य तू दे
and work a miracle in their life. आणि त्यांच्या जीवनामध्ये चमत्कार तू कर. Oh, He's doing right now, miracle right तो now. आता चमत्कार करत आहे. Anything what your heart is praying, every prayer is answering right now. आता काही असेल तुमचं हृदय जे काही प्रार्थना करते त्या प्रार्थनेला आता परमेश्वर उत्तर देत Oh, आहे. thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you for touching them. धन्यवाद प्रभू स्पर्श Thank you for all करण्यासाठी. the leader who was heard and watched today. I pray, let every word be sealed and let them walk in your way and for your glory, O Master. आणि प्रभू धन्यवाद देतो की जे प्रत्येक लीडरनी पण मी प्रार्थना जसं केलं तुम्ही प्रत्येकाने पाहू देत आणि तुझ्या वचनावरती त्यानुसार वागू देत चालू देत प्रभू. धन्यवाद प्रभू. Thank you, Master. धन्यवाद येशू. In Jesus' name I pray. येशूच्या नावात मी प्रार्थना करतो. Praise the Lord. हालेलुया. Oh, I feel the presence mighty in this place. तर माझ्या प्रियानं मला या ठिकाणी देवाचा महान अभिषेक I know that जाणवला same spirit, the anointing, has flowed in your place. Hallelujah. आणि तोच अभिषेक तुमच्या ठिकाणी वाहिलेला आहे. Yes, माझा touched विश्वास you, I आहे. believe, my people. आणि विश्वास आहे तर तुम्हाला स्पर्श झालेला आहे. Hide this anointing. Don't see, confess what God has spoken and glorify Christ, my तर people. माझ्या प्रियाचा हा अभिषेक आणि तुम्हाला स्पर्श केलाय ते लपू नका तर देवाच्या गौरवासाठी साक्ष द्या. Very important to फार glorify महत्वाचे Christ. माझ्या प्रियाला देवाचा गौरव करणे. God bless you all, my dear people. तर देवबापा तुम्हाला सर्वांना I आशीर्वाद देव. believe you all are blessed and healed and delivered also. So glorify God, my dear people. आणि माझा विश्वास आहे माझ्या प्रियानो की देवबापाने तुम्हाला आशीर्वादित केलेले आरोग्य दिले सुटका दिलेला आहे. So next week with new message I'll come and with a great more what we have God has kept for us we'll all learn, my dear people. तर माझ्या प्रियानो पुढच्या आठवड्यामध्ये मी नवीन संदेशासहित येईल जेणेकरून परमेश्वर जे आपल्याकडे ठेवलेले ते तुमच्यापर्यंत घेऊन येईल. So take care and God bless you all. तर काळजी घ्या देवबापा तुम्हाला सर्वांना आशीर्वाद देईल. Praise the Lord. To all my beloved brothers and sisters, on behalf of Christ's Prayer for All Nation Ministry, I greet you all in the matchless name of Lord Jesus Christ. I believe you all are blessed through the Word of God. Amen. And I want to encourage you all, if any one of you lead by the Holy Spirit, to bless the ministry. Bible says in Luke 6:38, "Give, and it will be given to you. A good measure, pressed down, shaken together, and running over, will be poured into your lap." Amen. All the details are displayed on the screen. You can scan the QR code and send your offering and donations. You can also pay through using the Google Pay number, that is 9850-199-587. You can also pay using the online transfer. Below are the bank details. Account holder name is Christ Prayer for All Nation. Bank name Central Bank of India. IFSC code CBIN 0283483. Account number is 3657325578. You can also transfer your donation to Faith Ministries. Account holder name is Faith Ministries. Bank name HDFC. IFSC code HDFC 0000633. Account number is 50200021154768. And also you can visit our website to know about the ministry, www.cpfanm.com. Thank you. God bless you all. देवाची स्तुती असो. माझ्या सर्व ब्रदर्स आणि सिस्टर्स यांना क्राइस्ट प्रेयर्स फॉर ऑल नेशन्स मिनिस्ट्रीच्या वतीने मी आपल्या येशू ख्रिस्ताच्या अतुल्य नावात अभिवादन करते. माझा विश्वास आहे की तुम्ही सर्वजण देवाच्या शब्दाद्वारे आशीर्वादित आहात. आमेन. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे मिनिस्ट्रीला आशीर्वादित करण्यासंबंधी मी तुम्हाला प्रोत्साहित करू इच्छिते. बायबल सांगतं लूक 6:38 मध्ये, द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल, चांगले माप दडपलेले व हलवलेले व शीख भरलेले असे ते तुमच्या पदरी घालतील. आमेन. सर्व आवश्यक माहिती स्क्रीनवर उपलब्ध आहे. तुम्ही QR कोड स्कॅन करून तुमचे दानार्पण अथवा देणगी गुगल पे अथवा पेटीएम द्वारे देऊ शकता. गुगल पेचा नंबर आहे 9850199587. जर ऑनलाईन बँक ट्रान्सफर करावयाचे असेल तर माहिती पुढील प्रमाणे आहे. खातेधारकाचे नाव क्राइस्ट प्रेयर फॉर ऑल नेशन्स, बँकेचे नाव
सेंट्रल बँक ऑफ इंडिया, IFSC कोड CBIN 0283483. खाते क्रमांक आहे 3657325578. तुम्ही फेथ मिनिस्ट्रीच्या नावेही देणगी देऊ शकता. खातेधारकाचे नाव आहे फेथ मिनिस्ट्रीज, बँकेचे नाव HDFC, IFSC कोड आहे HDFC 0000633. खाते क्रमांक आहे 50200002115478. मिनिस्ट्रीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकता www.cpfanm.com. धन्यवाद. देव तुम्हाला आशीर्वादित करो.